रेस्टॉरंट स्टाईल पनीर कढई खायची इच्छा झाली असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे कशी बनवायची पनीर कढईची रेसिपी। चला बघूया कशी बनवायची। सर्वात पहिले पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल घालायचा आहे। त्यानंतर क्यूबमध्ये कापलेला कांदा आणि शिमला मिरची हलकी अर्धा ते 1 मिनिट हाय फ्लेमवर सॉटे करून घ्यायची आहे। पूर्ण शिजवायची नाही आहे, फक्त हलकी आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। त्यानंतर त्याच तेलामध्ये मी 200 ग्राम पनीर घातलेला आहे। आता इथे मी क्यूब्समध्ये छोटे छोटे कापून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या हिशोबाने हवे तशा शेपमध्ये कापू शकता। त्यानंतर व्यवस्थित ह्याला सुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हाय फ्लेमवर सॉटे करून घ्यायचा आहे। बिना फ्राय करता घातलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आपण पुन्हा एकदा त्याच पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल ॲड करूया। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। तेल ॲड केल्यानंतर चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये घालूया एक कांदा। पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण यामध्ये घालूया एक टोमॅटो आणि 7 ते 8 काजू। अशा याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, ती आपण यामध्ये घालून घेऊया। काजू नसतील तर तुम्ही बदाम सोललेले घाला, या मगजच्या बिया आहेत तर त्या घाला। ते घातल्यानंतर छान असं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। इथे छान शिजला गेलेला आहे। आता आपण एक छोटी चमची आलं लसणाची पेस्ट घालूया। आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर त्याला सुद्धा अर्धा ते 1 मिनिट परतवून घेऊया लो टू मीडियम फ्लेमवर। अर्धा ते 1 मिनिट परतल्यानंतर आपण यामध्ये घालूया मसाले। तर बघू शकता इथे तेल पण छान सुटलेलं आहे आणि आपली ही कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही छान झालेली आहे। मसाल्यांमध्ये इथे घेतलेलं आहे मी लाल तिखट, गरम मसाला पावडर, जिरा पावडर, धना पावडर आणि थोडासा चवीनुसार मीठ। आता तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घालायचं आहे। बाकीचे मी 1 छोटे चमचे घेतलेले आहे, तिखट मी 2 छोटे चमचे घेतलेले आहेत। व्यवस्थित यामध्ये ॲड करायचं आहे। तुमच्या जर मसाल्याला कलर नसेल तर तुम्ही यामध्ये काश्मीरी रेड चिलीचा वापर केला तरी सुद्धा चालेल। तर इथे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। थोडासा पाणी ॲड करून आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ती छान शिजवून घ्यायची आहे। पाणी ॲड करा आणि ही आपल्याला ही ग्रेव्ही चांगली शिजवून घ्या। इथे मी नॉर्मल वॉटरच यूज केलेला आहे, तुम्ही हवं तर गरम पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल। तर इथे व्यवस्थित मिक्स करून ग्रेव्ही अर्धा ते 1 मिनिट शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर दुधावरची साय घातलेली आहे 2 ते 3 मोठे चम्मच। तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ती घातली तरी सुद्धा चालेल, पण मी इथे दुधावरच्या सायचा वापर केलेला आहे। कोथिंबीरनी गार्निशिंग करायचं आहे आणि जे आपण सॉटे केलेलं होतं पनीर, शिमला मिरची आणि कांदा ते घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपल्याला अर्धा ते 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली इथे पनीर कढईची रेसिपी रेडी आहे। तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्कीच ट्राय करा। खूप टेस्टी आणि सेम टू सेम रेस्टॉरंटसारखी होते। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। बाय।